आपल्या एका व्ह्युअरनी मला कोहळ्याचे सांडगे कसे करायचे त्याबद्दल विचारलं होतं. कोहळ्याचे सांडगे अतिशय करायला सोपे आहेत आणि मुख्य म्हणजे काय की आता उन्हाळा सुरू झाला आहे ना, अशा वेळेला आपण कोहळ्याचे सांडगे घरी करून ठेवलेले असतील तर आपल्याला तळूनही त्याचा वापर करू शकतो किंवा खाऊ शकतो, किंवा आमटीमध्ये जर कोहळ्याचे सांडगे आपण घातले तर त्याची चव उत्तम येते आणि मुख्य कोहळा असतो त्यामुळे आपली भाजी म्हणा किंवा आमटी म्हणा अतिशय चविष्ट आणि चांगली होते. आता हे कोहळ्याचे सांडगे करायचे कसे ते आपण बघणार आहोत. अतिशय करायला सोपे आहेत, थोडीशी तयारी करावी लागते, तेवढी केली की झालं काम. त्याच्याकरता आपल्याला कोहळा आणून त्याचे साल काढून तो किसून घ्यावा लागतो आणि एक वाटी दीड वाटी उडदाची डाळ असते की नाही, ती भाजायची वगैरे काही नाही, नुसती त्याची जाड अशी पूड करून घ्यायची मिक्सरवर, ती लागते. बाकी मग आपण हिरवी मिरची, लसूण, धन्याची पावडर, मीठ जे काही आपण त्याच्यात घालणार असू ते आपण त्याच्यामध्ये घातलं की आपले सांडगे घालायला आपण तयार होतो आणि होतात अगदी झटपट. चला तर मग असे झटपट होणारे सांडगे, मुख्य पौष्टिक होणारे सांडगे कसे करायचे ते बघण्याकरता आपण आपल्या स्वयंपाकघरात जाऊया. चलता आहे ना? कोहळ्याचे सांडगे करण्याकरता पहिल्यांदा हा कोहळा घेतला, नंतर त्याचा असा किस करून घेतला. तो जो किस आहे त्याच्यात थोडंसं मीठ घालून आपण ठेवून दिलं आहे, त्यामुळे त्याला थोडं पाणी सुटलं आहे. हे पाणी आपण गाळून घेणार आहोत आणि मग त्याच्यामध्ये बाकीची प्रोसिजर करणार आहोत. त्याच्यात आपण ही उडदाची डाळ ही जाडसर मिक्सरवर वाटून बारीक करून घेतली आहे आणि हा मिरचीचा जिरे घालून केलेला ठेचा आहे. एवढं साहित्य आपल्याला सांडग्यांना लागतं. आता आपण पुढची कशी कृती करायची, सांडगे कसे घालायचे ते बघूयात. आपण एक वाटी कोहळ्याचा किस घेतला आहे, त्याचं पाणी सगळं काढून घेतलं आहे. त्याच्यात थोडीशी कोथिंबीर, थोडेसे जिरे, मिरचीचा ठेचा आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त घेतला तरी चालतो, हिंग, हळद, अगदी रंग येण्यापुरतं लाल तिखट, मीठ साधारण एक लहान चमचा भरून घेतला आहे. ही जाडसर आपण मिक्सरवर केलेली उडदाची डाळ आपण ह्याच्यात घातली. पहिल्यांदा मी पाऊण वाटीच घातली आहे आणि नंतर आता आपण हे हलवून घेऊयात. आता ही उडदाची डाळ साधारण भिजायला आपल्याला 15-20 मिनटं लागतील. याच्यात मी ह्या भिजवलेल्या आपल्या दिवाळीतल्या साळीच्या लाह्या असतात की नाही, त्या पण पिळून घालणार आहे बरं का. पूर्वीच्या काळी ना फक्त साळीच्या लाह्या आणि कोहळा याचे सांडगे केले जायचे. प्रोसिजर किंवा पद्धतीच हिरव्या मिरचीचा ठेचा, ह्या लाह्या, थोडंसं तांदूळाचं पीठ किंवा उडदाचं पीठ किंवा डाळीचं पीठ आणि नंतर कोहळ्याचा किस, चवीला मीठ, असं सगळं एकत्र करून हिंग, तिखट जे आपण आत्ता घातलं तेच, हे सगळं एकत्र करायचं. या लाह्या तुम्ही मिक्सरमधनं बारीक करून घेतल्या तरीसुद्धा चालू शकतात. आता एक 10 मिनटं आपण हे बाजूला ठेवून देऊयात, म्हणजे आपली उडदाची डाळ आहे ती चांगली भिजली जाईल आणि नंतर आपण याचे सांडगे घालूयात. आता जवळजवळ 10-15 मिनटं आपल्या भिजून झाले. उडदाची डाळ आपल्या हे पाणी घातलं होतं ना आपण कोहळ्याचं, त्याच्यात छान भिजली गेली आहे. याच्यात आता मी 1-1.5 चमचा तांदूळाचं पीठ घालणार आहे. तांदूळाचं पीठ किंवा बेसनाचं पीठ कुठलंही वेळेवर पीठ घातलं तरी चालू शकतं. हे एकत्र करून घ्यायचं चांगलं आणि याचे आता आपण सांडगे घालणार आहोत. सांडगे नेहमी सकाळी 8-8:30ला घालावेत, म्हणजे मग काय होतं, चांगलं कडक ऊन त्या सांडग्यांना मिळतं. आता हे आपलं सगळं एकत्र झालं आहे. मी ट्रेमध्येच घालणार आहे कारण ह्याला फोर्मायका आहे की नाही, त्यामुळे आपले सांडगे पटकन निघतील. तुम्ही कापडावर किंवा प्लॅस्टिकच्या कागदावर घातले तरीसुद्धा चालू शकतात. हे असे चपटे चपटे सांडगे आपण घालू शकतो. कोहळ्याचे सांडगे 2 पद्धतीने घालतात. हे असे चपटे घालतात किंवा हे असे सुद्धा घालतात. हे असं सगळे सांडगे आपण घालून घेऊयात. ह्या सांडग्याची भाजी छान होते, नंतर हे तळून छान लागतात. कुठली गवारीची भाजी असो, भोपळ्याची भाजी असो किंवा अगदी बटाट्याची भाजी असेल, वांग्याची भाजी असेल, हरभऱ्याची उसळ असेल, त्याच्यातसुद्धा हे सांडगे घातले तरी खूप चवदार लागतात आणि मुख्य कोहळा असतो ना, त्यामुळे ते पौष्टिक असतात. तर चपटे हवे असेल तर थोडेसे असे दाबायचे. अशा तऱ्हेने आपण सगळे सांडगे घालून घेऊयात. असे सांडगे आपले तयार करून झाले तर आता एक 2-4 दिवस कडक उन्हामध्ये ते वाळवायचे, नंतर एखाद्या बरणीमध्ये भरून ठेवायचं. पण सांडग्यांच्या बाबतीत एक नेहमी लक्षात ठेवा बरं का, अगदी महत्त्वाची टीप आहे की दर 1-2 महिन्यांनी जेव्हा कडक ऊन असेल की नाही, त्यावेळेला सांडग्यांना ऊन हे दिलंच पाहिजे, म्हणजे सांडग्यांना कीड लागत नाही. असे तयार झाले तर हे आपण उन्हात ठेवून देऊयात. हे सांडगे वाळायला आपल्याला कडक ऊन 3-4 दिवस लागले, म्हणजे ते सांडगे आपले चांगले वाळले गेले.
आता ह्याच्यापासून पदार्थ काय काय करायचे हे आपण एखाद्या पुढच्या व्हिडिओमध्ये बघूयात. तुम्हाला सांडग्याचे कुठले पदार्थ बघायचे आहेत किंवा शिकायचे आहेत ते मला नक्की अभिप्रायामध्ये कळवा. आपण त्या रेसिपीज नक्की करूयात. धन्यवाद.